एक 7-8 महिने झाले फक्त ही सेवा करते स्वामींची. आणि एक माझी मुलीला दिली, बारामतीमध्ये दिली आहे. तर तिला पहिला मुलगा आहे. तर ती म्हणजे स्वामींचं असं चालू केलं तिने, म्हणजे जपळ वगैरे तिने अध्याय चालू केले तिने. तर त्याच्यावर तिला म्हणजे असं प्रेग्नेंट राहिली ती. प्रेग्नेंट झाली तेव्हा तिला एक मुलगा होता 7 वर्षाचा. ती म्हटली मम्मी मला काही नको आहे बाळ, तर मला ते ऑपरेशन करायचं आहे, कारण मला जॉब वगैरे करायचं आहे. तर तिची सासू खूप स्वामी भक्त आहे. तर त्या म्हणायच्या नाही तू ठेव ते बाळ, आम्हाला म्हणजे नाही का बाळ हवंय ठेव, आणि मग आम्हाला मुलगीच पाहिजे. तर ती म्हणायची कशावरून तुम्हाला मुलगी होईल. त्यांची सासूबाई म्हणायची नाही माझी खूप इच्छा आहे की मला असं मनापासून वाटतं की तुला मुलगीच होणार आहे. असं असं म्हणता नाही म्हणायची ती मुलगी नाही नाही म्हणून शेवटी. पण ती स्वामीचे करत होते, म्हणजे जपमाळ करायचे वगैरे, अध्याय वगैरे करायची. पण म्हणायची मम्मी आता मी लहान, म्हणजे वय पण लहान आहे, मुलगा असं मोठा मला जॉब करता येणार नाही. तरी पण तिने असं करता करता माझ्याकडे आली. मम्मी हट्ट केला मम्मी चल ना आपण ऑपरेशन करू, मला काय बाळ ठेवायचं नाही आहे. डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर डायरेक्ट बोलले की खूप आठवडे 2-3 आठवड्यावरती गेले, बाळ काय म्हणजे नाही का होऊ जे खाली होऊ शकत नाही. नंतर मग परत ही सासूबाई तिचे मिस्टर पण आले की वहिनी असं करू नका की ऑपरेशन करू नका अशी बोलली. त्यानंतर मग परत तिला म्हणले राहू दे बाळा, स्वामीची कृपा असेल तर ते येईल बाळ. असं तर नाही म्हणे कशावर मग मी मुलगी होईल. मग असंच झालं. ती म्हणजे 9 महिने झाले तिचे. मी स्वामींकडे आले, म्हणजे ज्या दिवशी तिच्या पोटात दुखायला लागलं त्या दिवशी मी आले, स्वामींची आरती झाली, मी पायात दर्शन घेतलं. स्वामींना म्हणलं प्लीज स्वामी तिच्या सासूबाईंची मिस्टरांची खूप इच्छा आहे की तिला मुलगी व्हावी. आणि मी म्हणजे इथून बारामतीला जाय पण 2.5-3 तास लागतात. मी बरोबर 5:45 तिथं गेले. आणि म्हणजे ती बारामती हॉस्पिटलमध्ये ती ॲडमिट होती. गेले आणि तिला म्हणजे मी गेले आणि तिची डिलिव्हरी झाली आणि सांगितलं की तिला मुलगी झाली. म्हणजे इतकं छान वाटलं की म्हणजे तिच्या सासूबाईची इच्छा पूर्ण झाली. आणि मूल म्हणजे माझ्या मुलीच्या संसारात म्हणजे तिचे मिस्टर आणि सासूबाई तिला आता खूप जीव लावतात. म्हणजे पहिले एवढे जीव लावत नव्हतात, आता खूप जीव लावतात. आणि त्याचं सुख समाधान आणि तिचं सगळं मुलगी तर इतके सुंदर झाले की खूप स्वामीचीच कृपा म्हणायचं. श्री स्वामी समर्थ.